अथ श्री साई सच्चरित अध्याय 30वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। ओम नमो जी साई सदया भक्तवत्सला करुणालया दर्शने वारिसी भक्त भवभया नेसी विलया आपदा आरंभी वसती निर्गुणी तो तू भक्त भावाची या गुणी ओवूनी आणिला ती सगुणी संत चूडामणी साईनाथा निज भक्तोद्धारण कार्य संतां सर्वदा अपरिहार्य तू तर संत वृंदाचा आचार्य तुझतीही अनिवार्य ते आहे जीव ही धरिले तव चरणद्वय पावले सकळ किलमिषलय जाहला पूर्व संस्कारोदय मार्ग निर्भय निष्कंटक आठवून या आपुले चरण येती महातीर्थीचे ब्राह्मण करीती गायत्री पुरश्चरण पोथी पुराण वाचिती संस्कारहीन अल्पशक्ती काय आम्ही जाणू भक्ती टाकिले जरी आम्हा समजती साई न देती अंतर जयावरी ते कृपा करीती अचिंत्य महाशक्ती पावती आत्मानात्म विवेक संपत्ती सवेची प्राप्ती ज्ञानाची साई मुख वचन लालसे भक्तजन होऊनी पिसे शब्द शब्दांचे जोडून ठसे पाहत भरवसे प्रतीती निज भक्तांचा मनोरथ जाणे संपूर्ण साईनाथ पुरविताही तोच समर्थ तेनेची कृतार्थ तद्भक्त धाव पावगा साईनाथा ठेवितो तुझी आचरणी माथा विसरोनिया अपराधा समस्ता निवारी चिंता दासाची ऐसा संकटी गांजिता भक्त स्मरे जो साईनाथा तयाची या उद्विग्न चित्ता शांतीदाता तो एक ऐसे साई दया सागर कृपा करीते झाले मतवर तेनेच वाचका झाला हा सादर ग्रंथ मंगलकारक ना तरी माझा काय अधिकार कोण हे कार्य घेता शिरावर ज्याचा तोच निरविता असल्यावर कायसा भार मजवरता असता मध्वाचा प्रकाशक साई समर्थ ज्ञान दीपक अज्ञानतम विध्वंसक किमर्थ साशंक असावे त्या दयाघन प्रभूचा भरवसा तेणेन वाटला श्रम अणुमात्रसा पुरला माझे मनीचा धिमसा कृपा प्रसाद हा त्याचा ही ग्रंथरूपी संत सेवा माझ्या पूर्व पुण्याईचा ठेवा गोड करून घेतली देवा धन्य दैवाचा तेणेवी दत्ताध्यायी जाहले श्रवण नाना परीचे दृष्टांत देऊन कैसे भक्तांस बोध प्रदान साई दयाघन करीत ते आता प्रकृताध्यायी ही एक सप्तशृंगी देवीचे उपासक दयांचे हे गोड कथानक आनंददायक परितिजे देवदेवी निज भक्तांप्रती कैसे निरविती संता हाती ही तरी एक चमत्कृती सादर चित्ती अवलोका महाराजांच्या कथा बहुत एकाहून एक अद्भुत ही कथा श्रवणोचित तावचित्त परिसावी कथा नव्हे हे अमृतपान येणे पावाल समाधान कळवण येईल साईंचे महिमान व्यापकपणही तैसेच चिकित्सक आणि तर्कवादी किंही न लागावे यांच्या नादी येथे नाही वादावादी प्रेम निरवधी पाहिजे ज्ञानी असून भावा भाविक श्रद्धाशील विश्वासूक किंवा संता घरीता पायिक इतरा या माईक कहाण्या हा साई लीला कल्पतरू निर्विकल्प फलपुष्पधरू अटेल भक्त भाग्याचा सधरू तोची उतारू येतळी ऐका हो कथा परम पावनी परमार्थिया मोक्षदानी सकळ साधना पोटी मुखरणी कृतकल्याणी सकळिका सहजे जडजीवोद्धारण ते हे साई कथामृतपान प्रापंचिकांते समाधान मोक्षसाधन मुमुक्षुवा करिता एक कल्पना येथ पावे आणिक कल्पनातीत म्हणून हेमाड होऊन विनित श्रोतया पालवीत श्रवणार्थ ऐसी एक एक कथा कथिता वाढेल लीला रसास्वादता होईल समाधान भवरवाता साई समर्थता ती हीच जिल्हा नाशिक ग्राम वणी काकाजी वैद्य नामक कोणी असती तेथे वास्तव्य करुनी उपाध्ये ते स्थानी देवीचे देवीचे नाम सप्तशृंगी उपाध्ये अस्थिर अंतरंगी अनेक दुर्धर आपत्ती प्रसंगी संसार संगी गांजले येता कालचक्राचा फेरा मन हे भोवे जैसा भोवरा देह ही धावे सैरावैरा शांती क्षणभरा लाधेना तेणे काकाजी अतिदुःखित जाऊन या देवळा आत देवीपाशी करुणा भाकीत चिंता विरहित भावया मनोभावे केला धावा देवी ही तुटली पाहुनी भावा ते रात्री दृष्टांत भावा श्रोती परिसावा नवलावा देवी सप्तशृंगी आई काकाजीच्या स्वप्नी येई म्हणे तू बाबांपाशी जाई मन होईल सुस्थिर हे बाबा कोटील कवन करील देवी स्पष्टीकरण म्हणून काका नाही उत्कंठित मन नयनोन्मीलन पावले जिज्ञासा ती तैसीच राहिली स्वप्नवृत्ती तात्काळ मावळली काकाजीने बुद्धी चालविली बाबा ते बदली ते कोण असतील बाबा त्र्यंबकेश्वर काकाजी मनी हाच निर्धार निघाले घेतले दर्शन सत्वर राहीना अस्थिरता मनाची काकाजीने 10 दिवस त्र्यंबकेश्वरी केला वास अखेरपर्यंत राहिला उदास मनोल्लास लाधेना जाईना मनाची दुश्चित्तता शमेना तयाची चंचलता दिवसेंदिवस वाढे उद्विग्नता
निघाला मातुता काकाजी नित्य प्रातस्नान करी रुद्रावर्तन लिंगावरी संततधार अभिषेक धरी परी अंतरी अस्थिर पुनश्च जाऊनी देवी द्वारी वदे का धाडिले त्र्यंबकेश्वरी आता तरी मज स्थिर करी या येरधारी नकोगे येणे परी अति काकुळती धावा करी तो देवी प्रती देवी त्या दर्शन दे राती वदे दृष्टांती तयाते म्हणे मी जे बाबा वदत ते शिर्डीचे साई समर्थ त्र्यंबकेश्वरी गमन किमर्थ केले का निरर्थक कळेना कोठे शिर्डी कैसे जावे बाबा हे न आपण ठावे आता हे जाणे कैसे घडावे नकळे भावे कैसे की परी जो संत चरणी रत मनी धरी दर्शन हेत संतची काय परी अनंत सदिच्छा पुरवीत तयाची जो जो संत तो अनंत नसे लवलेश उभयात किंबहुना उभय मानणे हेची द्वैत संता अद्वैत अनंती चालून जाईन संत दर्शन स्वेच्छा पुरवीन मनीची कामना ही तो केवळ अभिमान वल्गना अघटित घटना संतांची विना आलिया संतांच्या मना कोण जाईल तयांचे दर्शन आश्चर्य तयांच्या सत्ते विना पान हालेना वृक्षाते जैसी जयाची दर्शनोत्कंठा जैसा भाव जैसी निष्ठा सानंदानुभव पराकाष्ठा भक्त श्रेष्ठा लाधते कैसे जावे साई दर्शना इकडे काकाजी सही विवंचना इकडे तयांचा शोधित ठिकाणा पातला पाहुणा शिर्डीचा पाहुणा तरी काय सामान्य अवघ्या परी सतो बाबांस मान्य दयाच्या प्रेमास तुळेना अन्य अधिकारही धन्य दयाचा माधवराव नामाभिधान देशपांडेपणाचे वतन बाबांपाशी अति लढिवाळपण आलेना आन कवणाचे सदा सर्वदा प्रेमाचे भांडण अरे तुये ते एकेरी भाषण पोटच्या पोरासम प्रेम विलक्षण पातला तत्क्षण वणीत बाळात जव जाहले दुखणे आईने देवीत घातले गाऱ्हाणे तुझ्या ओटीत घातले हे तान्हे तारणे मारणे तुझ्याकडे बाळ माझे बरे होता चरणावरी घालीन तत्वता येणे परी देवीच नवसिता लाधरी आरामता बाळास वैद्यकाय देवकाय कार्य उरकता विसर होय विपत्कालीच नवसाची सय पावे जव भय न भेडिता कित्येक वर्षे महिने दिवस लोटले विसरले केलेला नवस अंती मातेने अंततमयास माधवरावांस विनविले बहुता वर्षाचा हा नवस फेडता फेडता आले हे दिवस बरविन दीर्घसूत्रता बहुवस जाईगा दर्शनास देवीच्या तैसेत मातेच्या दोन्ही स्तनास खांडके पडून त्रासली असोस होऊन या बहुदुस्सह क्लेश आणि काही देवीस नवसिले येते माते लोटांगणी तारीतील जरी या यातनातुनी रौप्य स्तनद्वय तुझवरूनी ओवाळूनी वाहीन तोही नवस राहिला होता फेडू फेडू म्हणता म्हणता तोही आठवला मातेच्या चित्ता देहावतानता समयात देऊनी भव्यास याची ही आठवण फेडीन म्हणून घेऊन वचन माता होऊन या निर्वासन गेली समरसोन हरिचरणी पुढे मग जाऊ जाऊ म्हणता दिवस महिने वर्षे लोटता माधवरावांस दाहली विस्मरणता नवस फेडिता राहिले येणे परी वर्षे 30 होता काय घडले शिर्डीस ज्योतिषी एक करीत प्रवास त्यात स्थानास पातला ज्योतिर्विद्येचे ज्ञान गहन जाणे भूत भविष्य वर्तमान अनेक जिज्ञासू चुक्त करून वाहवा मिळवून राहिला श्रीमंत केशवरावजी बुट्टी आदी करून बहुतांच्या गोष्टी वर्तवून सकळांची संतुष्टी उठाउठी संपादिली माधवरावांचा कनिष्ठ भ्राता बापाजी आपले भविष्य पुसता ज्योतिषी तो जाहलावर कविता देवीची अप्रसन्नता तयावर म्हणे मातेने केलेले नवस तिच्या देहांताची या समयास तिने तुझिया ज्येष्ठ बंधूस फेडावयास आज्ञापिले ते न फेडिता आजवरी नडा देते देवी भारी माधवराव येता घरी बापाजी सारी कथी कथा माधवरावांस पटली खूण सुवर्णकार आमंत्रून क्रविले 2 रौप्यस्तन गेले की घेऊन मशिदी घालून बाबांस लोटांगण पुढे ठेवून दोन्ही स्तन वदते झाले बाबा लागून म्हणती घ्या फेडून ते नवत तूच आमुची सप्तशृंगी तूच देवी आम्हा लागी ही घे वाचा दत्त देणगी घेऊन उगी रहावे बाबा वदती प्रत्युत्तरी दाऊनी सप्तशृंगीच्या मंदिरी वाहे तिची 30 चरणावरी तनेही साजिरी निज हस्ते पळता ऐसा बाबांचा आग्रह माधवरावांच्या मनाचाही ग्रह कैसाच होऊन सोडिले गृह जाहला निग्रह दर्शनाचा घेतले बाबांचे दर्शन प्रार्थिले शुभ आशीर्वचन करोनी उदी प्रसाद ग्रहण अनुज्ञा घेऊन निघाले आले पहाते सप्तशृंगीस लागले कुलोपाध्याय शोधावयास सुदैवे काकाजीचेच गृहास अनायास प्राप्तते काकाजीच्या उत्कंठापोटी शीघ्र व्हावी बाबांची भेटी तोचही माधवरावांची गाठी हे काय गोठी सामान्य आपण कोण कोठील पुसता शिर्डीहूनची आले समजता काय त्या आनंदा पारावारता पडली उभयता मिठीच
ऐसे ते दोघे प्रसन्न चित्त साई लीला गात गात पूर्ण होता नवत कृत्य उपाध्ये निघत शिर्डी ते माधवरावांसारखी सोबत ती ही लाधली ऐसी अकल्पित उपाध्ये बुवा आनंद भरित मार्गलक्षित शिर्डीचा नवस फिटता शीघ्रगती दोघे पातले शिर्डी प्रती येताच साई दर्शना निघती परमप्रीती सोत्कंठ आधी जैसी मनाची आवडी तैशाच पावली निघाले तातडी पातले काकाजी गोदेथडी जेथून शिर्डी सन्निध पुजारी बंदी बाबांचे चरण करीत सजल नयनी स्नपन होऊनी दर्शन सुख संपन्न चित्त प्रसन्न जाहले देवीचा दृष्टांत होता यथार्थ दृष्टी देखता ते बाबा समर्थ काकाजी सुखावले यथार्थ पुरला मनोर्थ तयांचा अतो काकाजी सुख संपन्न दर्शन सेवने चित्त प्रसन्न जाहले खरेच निश्चिंत मन कृपा घन वर्षणे हरपले मनाचे चंचलपण स्वये जहाले विस्मयापन्न आपणासती कुसती आपण काय विलक्षण ही करणी नाही काही बदले वचन नाही प्रश्न समाधान नाही दिधले आशी वचन केवळ दर्शन सुखदायी माझी चंचल चित्तवृत्ती केवळ दर्शने पावली निवृत्ती लाधली अलौकिक सुख संवित्ती दर्शन महती या नाव ताई पायी चढली दृष्टी तेणे वाचेस पडली मिठी करणी परिसता बाबांच्या गोष्टी आनंद पोटी न समाये उपाध्ये बुवा निज भावेसी शरण गेले समर्थांसी पावते झाले निज सुखाती विसरले वृत्तीसी पूर्वील ऐसे काकाजी 12 दिवस राहते झाले तै शिर्डीस होऊन या सुस्थिर मानस सप्तशृंगीस परतले स्वप्नासही लागे काळ उषः काळ वा प्रातः काळ तेव्हा जी पडती तीच सफळ स्वप्ने निर्फळ कधीतर ऐसी सार्वत्रिक प्रसिद्धी परी या शिर्डीच्या स्वप्नांची सिद्धी पडोतती कुठे आणि कधी भक्ता अबाधित अनुभव ये अतिची अल्पवार्ता सादर करीतो श्रोतया करिता कौतुक वाटेल परमचित्ता श्रवणोल्लासता वाढेल 2 प्रहरी एके दिवशी बाबा वदती दीक्षितापाशी टांगा घेऊन जा राहत्यासी कुशाल भाऊंची घेऊन ये जाहले की दिवस बहुत भेटावयाची मनी आर्त म्हणावे बाबांनी तुम्हा प्रत भेटी प्रित्यर्थ बोलाविले करून या आज्ञाभिवंदन दीक्षित गेले टांगा घेऊन खुशाल भाऊ भेटले तक्षण निवेदिले प्रयोजन आगमनाचे ऐकून या बाबांचा निरोप खुशाल भाऊंच आश्चर्य अमुप म्हणती हाच उठलो घेऊन झोप झोपेत आज्ञापत हेची मग आता तुम्ही दुपारा जेवणी करीत असता आराम शयनी डोळ्यास डोळा लागता क्षणी बाबा ही स्वप्नी हेच वदत म्हणाले आताच शिर्डीस चल माझी ही इच्छा जाहली प्रबळ करू काय घोडे न जवळ मुलास कळवाया धाडिले मुलगा वेशीच्या बाहेर पडला तोच हा आपला टांगा आला दीक्षित विनोदे म्हणती तयाला तदर्थक मजला आज्ञा पिले आता स्वय येत असला तर टांगा बाहेर आहे तयार मग ते शिर्डीस आनंद निर्भर दीक्षितांबरोबर पातले तात्पर्य खुशाल भाऊ भेटले बाबांचेही मनोर्थ पुरले खुशाल भाऊ ही बहु गहिवरले पाहून या लीलेत बाबांच्या एकदा एक पंजाबी ब्राह्मण रामलाल नामाभिधान मुंबईमध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता ज्यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जम सकल इंद्रियगण होई जागृत संस्कार प्रबोधन ग्राह्य ग्राहक रूपे स्फुरण असे हे लक्षण स्वप्नाते त्याचे स्वप्न तो विलक्षण ठावेन बाबांचे रूप लक्षण पूर्वी कधी नाही दर्शन मजकडे येऊन जा म्हणत आकृतीवरून दिसले महंत परी न ठावे ते कोठे वसत रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे वाटले मन पत्ता नाही ठाव ठिकाणा परी जो तयाची बोलावी दर्शना तयाची रचना तो जाणे मग तेच दिवशी दुपारी सहज रस्त्याने मारिता फेरी छबी एके दुकानावरी पाहून अंतरी चमकला स्वप्नीचे रूप दिसले तयाला तेच ते गमले रामलालाला विचारपूस कराया लागला दुकानदाराला तात्काळ लक्ष लावून छबी पाहे कोण कोठील आहेत हो हे कळता हा साई शिर्डीचा आहे स्वस्थ राहे रामलाल पुढील पत्ता पुढे लागला रामलाल शिर्डीत गेला बाबांची या निर्वाण काला पर्यंत राहिला त्यांपाशी आपुल्या भक्तांचे पुरवावे हेत आणावे तयांस दर्शनार्थ पुरवावे स्वार्थ वा परमार्थ हेची मनोरथ बाबांचे नातरीचे अवाप्त काम स्वये सर्वदा निष्काम निस्वार्थ निरहंकार निर्मम भक्त कामैक अवतार क्रोध ज्याचा घेईन वारा द्वेषात जेथे न लभे थारा डोळा न देखे जो उदरंभरा साधू खरा तो समजावा सर्वांठाई प्रेम निस्वार्थ हात ज्याचा परम पुरुषार्थ वेची न धर्म विषया व्यतिरिक्त वाचा ही व्यर्थ पळभरी सारांश माझा धरून हात लिहवून घेता हे निजचरित भक्ती भावे निजस्मरणरत हे चिकी इंगित येथील म्हणून हे माळ अतिविनीत नित्य श्रोतया हेची विनवीत होऊन श्रद्धा भक्ती समन्वित साई सच्चरित परिसावे तेने मनास होईल शांती उपदेल व्यसनमग्न उपरती जडेल साई चरणी भक्ती भव निर्मुक्तिदायक
अजो पुढील अध्यायी आता संन्यासी विजयानंदाची कथा जयाच मानस सरासी जाता लाधली निर्मुक्तता निजपदी भक्त मानकर बाळाराम तयाही तैसाच दिधला विश्राम तोच नूलकर मेघांचा काम पुरवी प्रकाम साईनाथ व्याघ्रासारखा क्रूर प्राणी तयाही दिधला ठाव चरणी ऐसी अगाध साईंची करणी श्रवणा पर्वणी महोत्सव स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाळपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते नवसादि कथा कथनं नाम त्रिंशत्तमोऽध्याय सम्पूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।